श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला उद्याच्या दिवशी मुलावरून काय करायचं आहे, तर एक अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी अशी वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे. कारण आता मुलांचे 10वी-12वीचे पेपर जवळ येत आहे. आपल्या मुलांना जर काही अडचण असेल, संकटे असेल त्यांच्यावरती किंवा कुणाची नजर लागलेली असेल, आता आपल्या मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळावे व केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहावा, त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांची नजर काढायची आहे. जो काही नजर दोष आहे, शत्रुपीडा आहे, तर ती आपल्याला उतरून काढायची आहे, उतरवायची आहे. त्यामुळे आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणजे 29 जानेवारीला आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर त्याबद्दलची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पौष महिन्याच्या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. कारण मकर संक्रांती नंतरची ही पहिलीच अमावस्या तिथी असल्याने तिला मौनी अमावस्या म्हटलं जातं. हिंदू धर्मात मौनी अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. पितृदोषाच्या शांतीसाठी मौनी अमावस्येचा दिवस खूप खास आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. या वर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. अमावस्येला भगवान श्रीहरी विष्णू देवांची विधिवत पूजन केलं जातं. लोक पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करतात. भगवान विष्णूंची पूजा व उपवास केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती येते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पूर्वजांना मोक्ष मिळतो असं मानलं जातं की पितृदोष शांतीसाठी उपाय देखील केले जातात. पिंडदान, पूर्वजांना जल अर्पण इत्यादी गोष्टी अमावस्येला केल्या जात असतात. घरामध्ये पितृदोषांचा त्रास होत असेल तर अमावस्येला असे काही खास उपाय करून आपण या दोषांपासून मुक्तता मिळवू शकतो. यामुळे पूर्वजांची आपल्यावरती कृपा राहते व त्यांना मोक्ष मिळण्यास मदत होते. मौनी अमावस्येच्या दिवशी एक विशेष उपाय करावा. हा उपाय म्हणजे मौन व्रत पाळणे. तुम्ही संपूर्ण दिवस मौन धारण करायचं आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही अर्धा तास किमान तरी हे मौन पाळावं किंवा 1-2 तास जरी तुम्ही मौन पाळलं तरी देखील चालणार आहे. मौनी अमावस्या हा मौन उपवास करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जात असतो. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा उपाय केल्याने आयुष्याचे प्रगतीचे मार्ग खुले होतात. प्रलंबित रखडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतात. तर आज या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता या उपायामध्ये बुधवारी आलेल्या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल, परंतु आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. ही वस्तू मुलावरून उतरून टाकल्याने मुलांवरती जर वारंवार संकट, विघ्न येत असतील तर ती येणार नाहीत. मुलांना असलेले सर्व दोष, अडथळे, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये, करिअरमध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, आईने मुलावरून कोणती वस्तू उतरून टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करावं, याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, हा उपाय करण्याआधी मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये तुम्हाला काही गोष्टी ह्या आवर्जून करायच्या आहेत. तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची, अंगणाची पूर्ण स्वच्छता करायची आहे. अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असलेली जाळी, जळमट, धूळ, नकारात्मकता घालवत असतो. ही आपल्याला सर्व काढून टाकायची आहे, स्वच्छता करायची आहे. अलक्ष्मी यामुळे घरातून काढता पाय घेते, त्यामुळे घराची स्वच्छता करायची आहे.
उद्या अमावस्या असल्याने घरासमोरील अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे. ते पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. उद्या अमावस्या आहे. पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. परंतु गंगेवरती जाणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून आपल्याला घरी स्नान करायचं आहे. तर यानंतर सर्वप्रथम आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अमावस्या असो किंवा इतर कोणताही दिवस, सूर्याला अर्घ्य दिल्याने दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन होतं. त्यानंतर आपल्याला आपल्या देवी देवतांची नित्य पूजा करायची आहे. या दिवशी यथाशक्ती दान धर्म करा. त्याचबरोबर मुंग्यांना रवा मिसळून किंवा थोडंसं पीठ मिसळून आपल्याला ते साखर हे आपल्याला खाऊ घालायची आहे. माशांना देखील कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या करून खाऊ घाला. पक्ष्यांसाठी दाणे ठेवा, पाणी ठेवा. असे केल्याने घरात पैशाची कधीही कमतरता जाणवत नाही. त्याचबरोबर मौनी अमावस्येला 1008 महामृत्युंजय मंत्राचा जप करा. महादेवांचा पंचामृत आणि याने अभिषेक करा. याने सुख सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि आर्थिक संकट देखील दूर होतात. अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो. म्हणजेच काय, तर त्यांच्या विवाहाचे योग प्रबळ होतात. त्याचबरोबर पितरांसाठी तर्पण पिंडदान करावं. पितृदोष असतील तर याचा त्रास आपल्या मुलांनाही होत असतो. जसं की आपल्या घरामधील लहान मुलं असतात, ती सतत चिडचिड किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात पीत नाही, वारंवार ते आजारी पडत असतात. काही ना काहीतरी संकट विघ्न वरती येत राहतात. मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. काही मुलं अभ्यासात हुशार असतात, त्यासाठी ते प्रयत्न देखील करतात, कष्ट करतात, परंतु मेहनत घेत असतात, परंतु तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं नशिबाची साथ मिळत नाही. त्यांना त्यांच्या कार्यामध्ये कामामध्ये यश प्राप्त होत नाही. एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील तर थोड्या का गोष्टीवरून त्यांची तिथे प्रगती होत नाही, तिथेच थांबतात. त्यांच्या मार्गामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत राहतात. ऐन परीक्षेच्या वेळेस ते वारंवार आजारी पडतात आणि त्यावेळी त्यांना ज्या परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही आणि त्यांची प्रगती होत नाही. त्याचबरोबर त्यांना जर नजरदोष झालेले असतील, जसं की खूप अभ्यास करणारा मुलगा असतो, अचानकपणे अभ्यास करणं बंद करतो, त्याचा कशातही मन लागत नाही, व्यवस्थितपणे तो खात पीत नाही, तर हे जे नजरदोष असतात तर ते बाहेरील व्यक्तीप्रमाणेच आई वडिलांचे देखील लागत असतात. कारण आपणच आपल्या मुलांचं कौतुक करत असतो. यामुळे देखील मुलांची चिडचिड होते. आपल्या मुलांना असलेले पितृदोष किंवा त्यांना झालेला नजरदोष हे जर सगळे घालवायचे असतील तर अमावस्या तिथी ही खास अतिशय अत्यंत सर्वोत्तम मानली जाते. म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचे आहेत. आता तुमचा एक मुलगा असतील तर किंवा 2 मुलं असतील, 2 मुली असतील, तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आता आईचा जर मासिक धर्म आलेला असेल तर घरातील इतर व्यक्तीने केलं, जसं की वडिलांनी किंवा आजींनी काकूंनी हा उपाय केला तरी देखील चालेल. परंतु तुमच्या घरात जर सुतक असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आता सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे, यामुळे त्यांना असलेले सर्व दोष संपूर्णपणे नष्ट होतील. यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस सर्वप्रथम देवासमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. मौनी अमावस्या असल्याने तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. कारण कोणतीही सेवा उपासना अग्नीच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते. आता सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी म्हणजे
तुम्हाला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे. देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या हॉलमध्ये करू शकता किंवा मुलांसाठी आसन किंवा पाट घ्यायचं. कधीही कोणतीही सेवा जमिनीवरती बसून करायची नाही, कारण असं केल्याने ती केलेली सेवा जी असते तर ती पृथ्वीला जाऊन मिळत असते. म्हणूनच मुलांना पाट किंवा आसनावरती बसवायचं असतं. मुलांचं जे मुख आहे तर ते दक्षिण दिशेला होणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला मुलांना बसवायचं आहे. आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलावरून दोन वेगवेगळ्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत. एकच वस्तू उतरून घ्यायची आहे. एकच वस्तू दोन्हीही मुलावरून उतरून घ्यायची नाही, तर या सगळ्या वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरात असतातच. तर सगळ्यात पहिली जी वस्तू आहे या उतार्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आपल्याला 4 किंवा 5 देठ असलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे सुक्या. आणि या लाल सुक्या मिरच्या सोबत आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी आपल्या केंद्रामध्ये मिळते बघा, किंवा धार्मिक ठिकाणी जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाईल. तर ती चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. आणि अनेक तांत्रिक क्रियासाठी वापरली जाते ही पिवळी मोहरी. नकारात्मकता खेचून घेण्यासाठी क्षमता पिवळ्या मोहरीमध्ये असते. पण पिवळी मोहरी तुमच्या घरात नसेल तर आपण स्वयंपाकघरामध्ये जी काळी मोहरी वापरतो ती मोहरी देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. त्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे चिमूटभर आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. आता खडे मीठ तुमच्या घरामध्ये नसेल तर बारीक मीठ तुम्ही वापरलं तरी देखील चालणार आहे. शिवाय आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी, कारण आधी सांगितल्याप्रमाणे पितृदोषाचा तुमच्या मुलांनाही सामना करावा लागतो, म्हणून आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील घ्यायचे आहेत. मोहिनी अमावस्येच्या दिवशी तिळाचे अनेक उपाय केले जातात, त्यामुळे काळे तीळ आपल्याला आवर्जून घ्यायचे आहेत. काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ घेतले तरीही चालेल. या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊ शकता. त्यानंतर ह्या सर्व वस्तू मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला अँटी क्लॉकवाईज आपल्याला फिरून घ्यायच्या आहेत. फिरून घेत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे. उपाय करताना कुणाशीही आपल्याला बोलायचं नाही, गप्पा मारायच्या नाही. मन लावून एकाग्र चित्तेने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, कुणी हटकणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मुलावरून सर्व संकट विघ्न दूर व्हावे अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर ह्या सर्व वस्तू उतरून घेतल्यानंतर ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये चूल असेल तर त्या चुलीमध्ये टाकायच्या आहे. परंतु आता तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर तिथे चूल नसेल तर काय करायचं, तुम्ही तव्यावरती 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यावरती ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत. यामधून जो धूर निघतो त्यामुळे मुलांना असलेले सर्व दोष, त्यांच्यावर येणारी विघ्न बाधा संपूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकून द्यायची आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या वस्तू घेऊन तुमच्या दुसऱ्या मुलावरून देखील या वस्तू उतरून टाकायच्या आहे. तर आता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असतील, हॉस्टेलला राहत असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांच्या फोटोवरून या वस्तू उतरून टाकू शकता किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि त्या उपायासोबत उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा उपाय देखील तुम्ही करू शकता. पण हा उपाय जो आहे तर तो दुपारी 12च्या आतच तुम्हाला करायचा आहे किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. आता दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांच्या हिशोबाने तुम्हाला 2 मोठे तांदूळ, मोठी वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये हे तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत, म्हणजेच भात शिजवायचा आहे. यामध्ये मीठ घालायचं नाही. अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर या भाताचं तुम्हाला तुमच्या मुलांप्रमाणे भाग करायचे आहे. आता तुमचा एकच मुलगा असेल तर एक भाग करायचा आहे, 2 मुलं असतील तर 2 वेगवेगळे भाग करायचे आहे. आणि हा जो भात आहे तर तो मुलाला तुम्हाला आसनावरती बसून या मुलांवरून 7 वेळा हा भात उतरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या गच्चीवरती घराच्या बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचा आहे. जिथे जिथे कुठे किड्या, कीटक, मुंगे
किंवा पशुपक्षी येऊन हा भात खाऊन घेतील आणि तुमच्या मुलाला असलेली नजरबाधा जी आहे तर ती संपूर्णपणे दूर होईल. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 2 पैकी तुम्ही कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.